शिर्डीजवळील निमगाव कोऱ्हाळे आणि निगोज हद्दीतील घरांचं अतिक्रमण काढल्यानं शेकडो कुटुंब बेघर झाले आहेत। यामुळे अतिक्रमित बेघर कुटुंबांना शासनानं दिलेलं पुनर्वसनाचं आश्वासन पूर्ण करून पर्यायी जागेचा 7/12 उतारा द्यावा या मागणीसाठी अतिक्रमणधारकांनी शिर्डी प्रांताधिकारी कार्यालयासमोर बेमुदत बिऱ्हाड धरणे आंदोलन सुरू केले होते। जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत कार्यालयासमोर मुक्काम करण्याचा निर्धार आंदोलकांनी केला होता आणि सकाळपासून रात्रीचा मुक्कामही या ठिकाणी या आंदोलनकर्त्यांनी ठोकला होता। यात पुरुष, महिला आणि लहान मुलांचाही समावेश दिसून आला होता। चक्क रात्री मुक्काम ठोकत स्वयंपाक बनवत रात्रीचे जेवणही प्रांत कार्यालयासमोर करण्यात आलं। याच अनुषंगाने आज जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील, डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या पुढाकाराने मार्ग मोकळा झाल्याने 2 दिवस झालेलं आंदोलन दुसऱ्या दिवशी सायंकाळी मागे घेण्यात आलंय। तर आज 11 चारे असेल, 12 चारे असेल, निगोजचे जे लोकांची जी भावना होती ती आज गुरुवारचा दिवस आहे आणि बाबांनी ती पूर्ण केली असं मी तुम्हाला आश्वासित करतो। कारण आज आपण बाबांचा खऱ्या अर्थाने जय घोष केला पाहिजे। श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। खर तर 2 महिन्यापूर्वी अनिल भाऊ जाधव यांनी आंदोलन केले होते आणि त्या आंदोलनामध्ये अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की तुम्हाला जी पर्यायी जागा आहे ती पर्यायी जागा देऊ, परंतु काही गावातले अघटित लोक असतात आणि त्यांनी काही विरोध केला होता। परंतु या गोष्टीमध्ये माननीय सुजयदादा विखे पाटील यांनी वैयक्तिक लक्ष देऊन अधिकाऱ्यांना वैयक्तिक सांगून आता जे निमगाव चारे आहे त्यांच्या पुनर्वसनासाठी 27 ते 28 गुंठे साईसेवा हॉटेलच्या पाठीमागे दिलेले आहेत। तसेच जे 234/2 जो सर्वे नंबर आहे त्याची परवानगीसाठी त्यांनी प्रोसिजर वरती पाठवलेली आहे, ते लवकरच पूर्ण होईल। आणि राहिला शिर्डीचा विषय, शिर्डीचे 12 नंबर 4 वरचे जे घर आहे त्या घरांसाठी पण 161/1 मध्ये जे काम चालू आहे त्याच्यात तुमच्या सर्वांचे नाव घेतलेलं आहे। तिथे तुम्हाला घरे भेटेल असं शिवसाहेबांना प्रांत साहेबांनी फोन केला होता, तर त्यांनी त्याबाबतही होकार दिलेला आहे। त्याच पद्धतीने तुमचे जे निगोजचे जे लोक आहे, निगोजच्या लोकांसाठी फक्त एक छोटासा विषय आहे, तिथील ग्रामसेवक असेल, इथे सरपंच असेल, 10 वाजता त्यांनी प्रांत साहेबांनी त्यांची मीटिंग बोलवलेली आहे, बरोबर। आणि त्या मीटिंग मध्ये तुमचा फक्त रस्त्याचा विषय आहे तो त्यांच्या लेवलला ते पूर्ण करून तिथे तुमचंही पुनर्वसन होणार आहे। म्हणून आता या गोष्टी लक्षात ठेवा, याच्यात तुमच्या सर्वांचा सहभाग आहे, त्याच्यात आपल्या अनिल भाऊ जाधव यांचा अग्रेसिव्ह सहभाग आहे, त्याच्यात सचिन असेल, चारीवरचे जे लोक आहेत, जे मुलं आहेत, याच्यात जे नियोजन केलेलं आहे त्यांचे खरोखर मनापासून आभार आहेत। परंतु सुजय दादांचेही खरोखर मनापासून आभार मानावं लागेल, कारण ते बाहेरगावी असताना फोनवर त्यांचे कॉन्टॅक्ट चालू होते, त्यांचे पीए कंटिन्यू कॉन्टॅक्ट मध्ये होते। जागेचा जो विषय होता ग्रामसेवक तिथे पाठवले, प्रांत सगळं त्यांची मीटिंग लावली आणि हा विषय त्यांनी ताबडतोब मार्गी लावण्यास सांगितला होता आणि तो मार्गी पण लागलाय। त्याच्यात आता जेवढे काय बसेल 27 गुंठ्यात जे बसेल उर्वरित लोकांसाठी आपल्याला जर उरलेत, कारण त्याच्यात त्यांनी एक नियम पण आखलेला आहे की ज्याच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत त्यांना मिळणार नाही, हे तर आपण मानसिकतेमध्ये घेतलं पाहिजे। छोटे मोठे गुन्हे असेल त्याचं काय नाही, पण गंभीर स्वरूपाचे असेल त्यांना मिळणार नाही। ज्याच्या बाहेर बिल्डिंग असेल तर आपल्याला काय कोणाची बिल्डिंग नसेल, ज्याच्या बिल्डिंग असेल त्यांना भेटणार नाही, ते पण आपण गृहीत धरलं आणि ज्यांना ओरिजिनल गरज आहे आता त्याच लोकांचं आपण कसं तिथं पुनर्वसन होईल या हिशोबाने आपण ते प्रयत्न केलेला आहे आणि बाबांनी त्याला यशही प्राप्त केलेलं आहे। तरी जे उर्वरित लोक राहिले आता निगोजचा तर लगेच विषय मार्गी लागणार आहे आज उद्या 2 दिवसात, आणि निमगावचा आणि जो निगोजचा विषय आहे तो पण 2-3 दिवसात ते रस्ता काढून तो पण होईल। त्याच्यामुळे अनिल भाऊ तुमच्याही मनापासून आभार, तुम्ही हे संघर्ष केला 2 दिवसापासून, राहुरीपासून इथे येऊन तुम्ही रात्री उपाशी होतात, कारण मला माहिती आहे भात खाऊन काय होत नाही, आणि तुमच्याही मनापासून खरंच आभार का तुम्ही एकही व्यक्ती इथून हलला नाही।
तुमचे खरोखर मनापासून आभार. आणि असंच लढा, काही पोटासाठी असेल, बाकीच्या गोष्टीसाठी असेल, असंच एकत्र राहा. म्हणजे बाबा त्याला यश देईल. एकीची ताकद काय आहे आज आम्हालाही कळाली. आणि तुमच्यापासून आमच्यासारखे भाऊ सारख्यांना, आमच्यासारख्याला जी प्रेरणा भेटती, ती प्रेरणा तुमच्यासारख्याकडून भेटती. आपण एक राहा, म्हणजे आपल्याला कोणी तोडू शकत नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय साईनाथ. या ठिकाणी 11 चारी नंबर चारी असेल, 12 चारी असेल, किंवा शिर्डी नगर परिषदेचे जे काही गोरगरीब माझ्या बहिणी असतील, भाऊ असतील, यांचं सगळ्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करा याच्यामध्ये. आणि या ठिकाणी न्याय जरी मागायचा असेल तर विरोध करण्याची सुद्धा दानत लागते. आणि ती दानत गोरगरिबांनी दाखवली. खरोखर मला आनंद वाटला, कारण चांगले चांगले रस्त्यावर यायला आणि प्रस्थापितांना लढायला तयार नाहीत. आज यांची घरं गेली तरी बरीचशी लोक या ठिकाणी आली नाहीत. कशामुळे का त्यांना वाटलं कोणतरी नाराज होईल, आपल्याला काही भेटणार नाही. आणि म्हणून मित्रांनो, आता ही शिर्डीचा साई नगरी आहे. आणि साईबाबाच्या कृपेने म्हणण्यापेक्षा तर मी म्हणतो बाबासाहेबांच्या कृपेने आपल्याला हे सारं भेटलं. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेबांनी आम्हाला हा हक्क दिला. आणि या आंदोलनाच्या माध्यमातून, या ठिकाणी ह्या गोरगरिबांच्या माध्यमातून, म्हणजे तुम्ही स्वतः इथं थांबल्यामुळे या ठिकाणी तुमच्या मागणीला यश आलेलं आहे. आणि म्हणून या आंदोलनाच्या याच्यातून एकच बोध घेतला पाहिजे की आपल्याला मागितल्याशिवाय भेटणार नाही. ही अशी व्यवस्था आहे मित्रांनो. या व्यवस्थेमधून आपल्याला जर काही गोष्ट घ्यायची असेल तर ती हिसकून घ्यावं लागेल. तुम्ही सांगा, या ठिकाणी आपण जर आंदोलन केलं नसतं तर आपल्याला काय भेटलं असतं का? आपल्याला चांगल्या चांगल्या लोकांनी येऊन आश्वासन दिलं की आता होईल, मग होईल, पण झालं असतं का? नसतं झालं. आणि म्हणून तुम्हाला या आंदोलनाच्या माध्यमातून एक तुम्ही शिकलं पाहिजे, तिथल्या कार्यकर्त्यांनी शिकलं पाहिजे की बाबासाहेबांचं संविधान हे एकट्या माणसाच्या पाठीमागे सुद्धा उभा राहतं. अनिल जाधव एकटा येत होता इथे आणि एकट्याच्या माध्यमातून हे सगळे मी जमा करून तुम्हाला न्याय द्यायचा प्रयत्न केला. आणि हा न्याय द्यायचा प्रयत्न हे संविधानाच्या माध्यमातून होतं, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून होतं मित्रांनो. त्यानंतर इथले मंत्री येतील, इथे आमदार येतील, इथे खासदार येतील, त्यांचं ते कर्तव्य आहे. त्यांनी दिले, माझं काय जहागिरी नाही दिलेली, काय त्यांचं कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य त्यांनी बजावलेलं आहे. म्हणून मी सुजय दादा विखेंचं या ठिकाणी आणि नामदार राधाकृष्ण विखेंचं या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि त्यांना या ठिकाणी या गोरगरीब लोकांनीच या ठिकाणी तुम्हाला तारलेलं आहे. नाहीतर तुमच्या पाठीमागे ज्यांनी लाखो रुपयांचं या ठिकाणी योगदान त्यांनी घेतलं किंवा त्यांच्यापासून फायदा मिळवून घेतला, त्या लोकांनी या इलेक्शन मध्ये तुम्हाला तर चांगली दांडी मारलेली. परंतु ह्या गोरगरीब लोकांनी तुम्हाला मतं दिली आणि त्या मताच्या बदल्यात तुम्ही या ठिकाणी त्यांना ही आवाज आणायला नव्हते पाहिजे. आणि त्यामुळं या ठिकाणी उशिरा का व्हायला दादांनी या ठिकाणी आमचं या ठिकाणी म्हणणं ऐकून घेतलं. आम्हाला त्याच्यासाठी 2 दिवस लागले तरी काय हरकत नाही, आम्ही त्यांच्यावर नाराज होणार नाही. परंतु या ठिकाणी 11 नंबर चारीचा असेल, 12 नंबर चारीचा असेल आणि या ठिकाणी आंबेडकर नगर असेल, लक्ष्मीनगर असेल, या लोकांचं जे अतिक्रमण पुनर्वसनाचं काम या ठिकाणी नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांचे सुपुत्र माजी खासदार सुजय विखे यांनी या ठिकाणी चांगल्या पद्धतीने लक्ष घालून या ठिकाणी चालू केल्याचं मला आता ज्यावेळेस मी प्रांत साहेबांसोबत आणि तहसीलदारांसोबत चर्चा केली त्यावेळेस दिसलं. पण तरी पण या ठिकाणी आपण जागरूक राहायला पाहिजे, कारण या ठिकाणी आपल्याला दादांनी या ठिकाणी जागा दिली असेल तरी इथल्या कार्यकर्ते सुरेश दादा असतील, आर्मे असतील, आमचे सचिन भाऊ असतील, यांनी तुम्हाला हा फॉलोअप घ्यावा लागेल मित्रांनो. या ठिकाणी आपण जी लोक आलेले नाही त्या आंदोलनाला, मला माहित आहे आपले लोक या ठिकाणी घाबरतात, चांगले चांगले पुढारी सुद्धा घाबरतात, म्हणून तुमच्या सारख्यांचं तर गोष्ट वेगळी आहे. तरी पण या ठिकाणी 11 चारी नंबर असेल, 12 चारी नंबर असेल, आपली नगर परिषदेचा एरिया असेल, या सगळ्या लोकांची नावं या ठिकाणी मी यादीत घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्यांची नावं जरी हुकून चुकून राहिली असेल तरी त्या ठिकाणी या लोकांनी घ्यावी. आणि सुरेश दादा असेल, आपला सचिन असेल, इथले जे काही आपले कार्यकर्ते आहेत या कार्यकर्त्यांनी ती नावं देण्याचा प्रयत्न करावा अशी मी या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी विनंती करतो. आणि
उद्या आपले निमगाव कोराळे ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये जी 27 गुंठे जागा दिलेली आहे त्या जागेचे जे काही मालक आहेत, काय नाव त्यांचं, विजय कातोरे, त्यांचं सुद्धा या ठिकाणी मी अभिनंदन करतो की त्यांनी या ठिकाणी त्यांची 27 गुंठे जागा दिली. तसेच काही जर लोक अजून जास्त झाले, जागा नाही झाली तर तरी ते प्रयत्न करणार आहेत आणि म्हणून त्यांचं सुद्धा या ठिकाणी अभिनंदन करू. उद्या ते सुद्धा ते नोटरी करून घेणार आहेत तुमची बी आणि ते सुद्धा देणार आहेत की तुम्हाला जे काही गट नंबर शेती महामंडळाचा दिलेला आहे ते 4 ते 5 महिन्यामध्ये त्या ठिकाणी बांधकाम होणार आहे. शबरी आवास योजनेत आदिवासींचे जर लोक असेल तर त्यांना शबरी आवास योजना असेल, पंतप्रधान आवास असेल, रमाई आवास योजना असेल, अशा विविध घरकुलांच्या योजनेमध्ये आपले हे गोरगरीब लोक घालून त्या ठिकाणी कॉलनी तयार होणार आहे. त्या कॉलनीमध्ये लाइटिंगची व्यवस्था असेल, रस्त्याची व्यवस्था असेल, सांडपाण्याची व्यवस्था असेल, अशी सुसज्ज पद्धतीने या ठिकाणी ते तुम्हाला तयार करून दिल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी ही जागा सोडून त्या जागेत तुम्हाला स्थलांतरित व्हायचं आहे. बरोबर आहे नाही? त्यावेळेस सगळ्यांनी कुठं काही आडेओढे न घेता त्या ठिकाणी ती जागा तुम्हाला मोकळी करायची आहे. त्याच्यानंतर ती जागा या ठिकाणी ते बांधकाम होण्यासाठी 3 महिने लागू, 5 महिने लागू, 6 महिने लागू, वर्ष लागू किंवा 2 वर्ष लागू, जोपर्यंत ते बांधकाम होत नाही तोपर्यंत त्या जागेतून तुम्ही हलायचं नाही असं सुद्धा ते लिहून देणार आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला काही अडचण नाही. बरोबर? तसेच या ठिकाणी तुमच्या बाथरूमची वगैरे सोय करण्यासाठी नगरपालिका त्या ठिकाणी 2 वाहनांची व्यवस्था करणार आहे. त्या वागचौरे ते जे आहेत शेतकरी कातोरे ते त्या ठिकाणी स्वतःच्या नावावर लाईट कनेक्शन घेऊन तुम्हाला सगळ्यांना लाईटची सुद्धा व्यवस्था देणार आहेत, पाण्याची व्यवस्था करणार आहेत. आणि हे झालं निमगाव कोराळ्याचं. आता जे काही आमच्या आजी आहेत हे माझ्या आजीच्या वयात हे म्हातारे आहेत, यांची जर अवस्था बघितली, इथे पत्रकार मित्र आहेत, इथले जे काही स्थानिक आपले कार्यकर्ते असतील, अशा महिला आहेत ज्या आपल्या आजीच्या वयात आहेत, त्यांना कामं करता येत नाही, आज त्यांची घरं पडलेली आहेत. ते त्यांना सुद्धा मी तिथे बोललो होता आजीबाई की या ठिकाणी ह्या महिलांचा विचार केला पाहिजे. तर प्रांत साहेबांनी लगेच ती जी यादी मी 10 जणांची दिली होती ती यादी इथल्या सीओला टाकली आणि इथल्या सीओने डायरेक्ट सांगितलं की यांचं सुद्धा मी नाव त्या यादीत आहे पुनर्वसनाच्या. त्याच्यामुळे तुमचं सुद्धा 3 महिन्याच्या आतमध्ये तुम्हाला इथं जागा भेटेल, तुमच्या नावाने उतारा भेटेल, तुमच्या नावाचं ते घर असेल. त्याच्यामुळे काही घाबरू नका. या ठिकाणी सगळे आपले सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी एकत्र आलेले आहेत. त्यांना सगळ्यांना सांगावं असं वाटतं कारण मी बाबासाहेब आंबेडकरांच्या नातवाच्या पक्षासोबत काम करतो. मित्रांनो, मला असं वाटतं की आमचं संविधान या ठिकाणी वाचलं तर या ठिकाणी सुरेश आरणे सारखा माणूस अपक्ष या ठिकाणी निवडून येताना तुम्ही या शिर्डीमध्ये बघितलं. त्याच्यामुळे बाबासाहेबांच्या संविधानाचा अभ्यास आणि बाबासाहेबांच्या सांगण्यावर चालणारे जे काही लोक आहेत ते नक्कीच या देशात मोठे झालेले आहेत. बाबासाहेबांना डोक्यावर घेऊन जे नाचतात त्यांचा काय उपयोग नाही. आता 14 एप्रिलला जयंती येणार आहे, 1.5-2 लाखाचे डीजे लावतात आणि दारू पिऊन नाचतात. शिवरायांच्या जयंतीला तसंच करतात. ह्या महापुरुषांनी असं केलेलं नाहीये. ह्या महापुरुषांनी सांगितलं की जिथे गोरगरिबावर अन्याय होईल तिथे तुम्ही पेटून उठा, रस्त्यावर उतरा, लोकांमध्ये जनजागृती करा, लोकांमध्ये जे काही खऱ्या गोष्टी आहेत त्या सांगा आणि तसं काम आपण केलं पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतं. आणि म्हणून मी जास्त न बोलता या ठिकाणी हे जे काही आंदोलनामध्ये जेवढे सहभागी माझे सहकारी झाले, सचिन असेल, संतोष असेल, या ठिकाणी आमचे प्रवीण भाऊ आल्लाट असतील, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष विशाल भाऊ कोळगे असतील, हे सर्व जे काही कार्यकर्ते आपले सुनील भाऊ आल्लाट असतील, असे सर्व माझ्या भगिनी असतील, या सगळ्यांचं या ठिकाणी मी खरोखर मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि पुन्हा एकदा सांगतो की अन्यायाच्या विरोधात रस्त्यावर या. तुम्हाला जर तुम्ही रस्त्यावर आला तर बाबासाहेबांचं संविधान तुमच्या पाठीमागे उभे राहतं आणि तुमच्या मागण्या पूर्ण होतात. एवढं मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो. आणि या ठिकाणी हे आंदोलन या ठिकाणी समाप्त झालं असं या ठिकाणी मी जाहीर करतो आणि थांबतो.
नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट। वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट, प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर, MSAB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे, रहिवाशांसाठी अनुकूल, शिर्डी नांदुर्गे शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत, प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता। तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा। बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 99 21 21 95 61, श्री शुभम वेणुनाथ गोंदकर 97 67 06 66 85।